नमस्कार मित्रांनो, लिमिटेड आणि चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्य शासनाची अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना या योजनेच्या अंतर्गत रोपवाटिका निर्मितीसाठी अनुदान दिलं जातं. आता हे अनुदान किती दिलं जातं? हे अनुदान कोणाला दिलं जातं? या अनुदानासाठी कोण पात्र आहे? अर्ज कसा करायचा? कागदपत्रे कोणती लागतात? सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारं प्रत्येक शासकीय योजनेचं अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर चला, विलंब न करता आपण या योजनेसाठी कोण पात्र आहे, कसा अर्ज करायचा आहे, कोणती कागदपत्रे लागतात, या सविस्तर घटकाची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. आपण जे काय रोपवाटिके अर्जासाठी जी काय पात्रता आहे, त्या पात्रतेबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. आता या बाकीच्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहत नाहीये, कारण सर्व माहिती आपण जर या ठिकाणी घेत गेलो तर आपल्याला व्हिडिओमध्ये जास्त वेळ लागेल. त्यामुळे आपण जी काय महत्त्वाची पात्रता, अनुदान आणि कागदपत्रे ही जी काय माहिती आहे, एवढीच माहिती या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करू. ही बाकीची माहिती जर तुम्हाला हवी असेल, तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. याच्या पीडीएफची लिंक देतो किंवा जी काही माहिती आहे, या माहितीची लिंक देतो. ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय. आता या ठिकाणी लक्षात घ्या, अर्जासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे. तर अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची कमीत कमी 1 एकर जमीन असणं आवश्यक आहे. हा जो काय अर्ज करायचा आहे, हा अर्ज करण्यासाठी जो काय अर्जदार आहे, त्या अर्जदाराकडे कमीत कमी 1 एकर तरी जमीन असणं आवश्यक आहे. त्यानंतर पाण्याची कायमस्वरूपी सोय असणं आवश्यक आहे. आता जे काही शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याच्या ज्या ठिकाणी तो काय रोपवाटिका चालू करणार आहे किंवा ज्या ठिकाणी रोपवाटिका निर्माण करणार आहे, त्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध असणं आवश्यक आहे. ते बी कायमस्वरूपी पाणी त्या ठिकाणी उपलब्ध असणं आवश्यक आहे. त्यानंतर महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. आता एक मुळात लक्षात घ्या, या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर तुम्ही कृषी पदवीधारक असणं आवश्यक आहे. ज्यामध्ये तुमचा डिप्लोमा असेल किंवा तुमची डिग्री असेल, काही असणं असू द्या, परंतु तुम्हाला कृषी पदवीधारक तुम्ही असणं महत्वाचं आहे. त्यानंतर महिला गट आणि शेतकरी गटाला द्वितीय प्राधान्य दिलं जाईल. आता त्यानंतर एक यात अट आहे. यापूर्वी तुम्ही रोपवाटिका, शेड नेट हाऊस किंवा हरितगृहासाठी अनुदान घेतलेल्या नाही, या योजनेतून वगळले जाईल. म्हणजे जर का तुम्ही याआधी शेड नेट या घटकासाठी अनुदान घेतलं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी जे काय तुम्हाला रोपवाटिकेसाठी अनुदान करायचंय, जे काय तुम्ही परत फाईल करता किंवा अर्ज करताय, तुम्हाला त्या ठिकाणी वगळण्यात येईल. तुम्हाला या ठिकाणी अनुदान दिलं जाणार नाही. त्यामुळे तुम्ही याआधी जर या घटकांचा लाभ घेतला असेल, तर तुम्ही या रोपवाटिकेसाठी अर्ज करू शकत नाही किंवा तुम्ही त्या ठिकाणी पात्र नाही आहात, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आवश्यक कागदपत्रामध्ये लक्षात घ्या, 7/12 उतारा, 8च उतारा, बँक खाते पासबुकची झेरॉक्स, त्यासोबतच आपला आधार कार्ड, त्यानंतर स्थळदर्शक नकाशा. आता स्थळदर्शक नकाशा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, की हा नेमका कुठे मिळणार? तर हा स्थळदर्शक नकाशा जो आहे, तो तुम्ही सहाय्यक यांच्याकडून फॉर्मॅट घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, तर तो वापरा किंवा आम्हाला मेसेज करा. सपोर्ट मेसेज केला, तर आम्ही देखील तुम्हाला हा स्थळदर्शक नकाशा जी पीडीएफ आहे, ती तुम्हाला पाठवू. त्यानंतर कृषी पदवी प्रमाणपत्र. आता मी मागच आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी अर्जदार हा कृषी पदवीधारक, डिप्लोमा किंवा डिग्री असणं आवश्यक आहे. तरच त्या ठिकाणी त्याला लाभ दिला जातो किंवा त्याला अर्ज करता येतो. त्यानंतर शेतकरी उत्पादक गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. तर शेतकरी कंपनी गट असेल, जी कंपनी आपण म्हणतो शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत, जे गट आहेत, त्यांना जर हा या घटकाचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना त्यांचं जे काही नोंदणी प्रमाणपत्र आहे, प्रमाणपत्र देणं सुद्धा या ठिकाणी बंधनकारक आहे. आता या ठिकाणी आपण त्याची माहिती पाहिली, पात्रता पाहिली, कागदपत्रे पाहिली. आता या ठिकाणी आपण अनुदानाबद्दल एक थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू, की मिळणारे अनुदान अर्थसहाय्य. हे काय मिळणारं अनुदान आहे, ते अनुदान या ठिकाणी लक्षात घ्या. रोपवाटिका निर्मिती एकूण खर्च ₹5,55,000 जे काही टोटल इस्टिमेट आहे, ते इस्टिमेट एवढं आहे. यामध्ये कमी जास्त असू शकतं. परंतु शासकीय नियमानुसार जे काही रोपवाटिके निर्मितीचं जे काय एस्टिमेट आहे, ते एस्टिमेट या ठिकाणी ₹5,55,000 या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यानुसार त्या 5,55,000 एस्टिमेटनुसार रोपवाटिका निर्मितीसाठी शासनाचे मिळणारे अनुदान ₹2,17,500. आता हे अनुदान तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती असेल. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला हीच गोष्ट सांगत आलो. हे अनुदान जो आकडा दिला तेवढंच अनुदान तुम्हाला नसतं. यामध्ये अनुदान कमी होऊ शकतं. कारण अनुदान देताना शासनानं 2 नियमावली घातलेली असते. एक तर पर्सेंटेजमध्ये अनुदान दिलं जातं, 40%, 50%, 80% किंवा एक ठराविक रक्कम ठरवलेली असते. त्या रकमेच्या पुढे अनुदान नेता येत नाही. ते कमी असेल, ते अनुदान तुम्हाला ग्राह्य धरणं आवश्यक असतं किंवा ते अनुदान ग्राह्य धरून तुमच्या बँक खात्यावर ते वितरित केलं जातं. हे लक्षात असू द्या. तो आकडा दिसतोय म्हणजे एवढंच अनुदान येईल असं नाही. यात कमी जास्त होऊ शकतं.
त्यामध्ये कारण 2 अटी आहेत. एक तर पर्सेंटेजची अट असते. जी का पर्सेंटेज असेल 40%, 50%, 60% त्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला अनुदान दिलं जाईल किंवा जास्तीत जास्त अशी एक ठराविक रक्कम ठरवलेली असते. त्या रकमेच्या पुढे तुम्हाला अनुदान दिलं जात नाही. मग त्या दोन्हीपैकी जी रक्कम तुमची कमी असेल, जर तुमची एस्टिमेट रक्कमच कमी झाली, तर तुमची एस्टिमेट रक्कम जी आहे ₹5,55,000 शासकीय एस्टिमेट आहे. परंतु तुमच्या एस्टिमेट रक्कममध्ये जर तुम्हाला ₹4,00,000 जर खर्च आलेला असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेजनुसार हे अनुदान देखील कमी केलं जाऊ शकतं. हे लक्षात असू द्या. आणि जर तुमचं याच्या व्यतिरिक्त याच्या 5,55 पेक्षा तुम्हाला जास्त समज सपोज तुम्हाला एक ₹7,00,000 या ठिकाणी टोटल खर्च आला रोपवाटिका निर्मितीसाठी, तर तुम्हाला 7,00,000च्या 50% किंवा 40% अनुदान दिलं जाणार नाही. जी शासनाची ठराविक रक्कम आहे, जी हायेस्ट अमाउंट जी ठरवलेली आहे, तेवढंच तुम्हाला अनुदान म्हणून वितरित केलं जाईल. हे लक्षात असू द्या. आता जे काही उर्वरित खर्च लाभार्थीला स्वतः करावा लागेल. आता या ठिकाणी जे आपण पाहिलेलंच आहे, की उर्वरित खर्च जो आहे, तो लाभार्थ्याला स्वतः करणं आवश्यक आहे. तर चला, आता हे या बाबतीत आपण पाहिलं. आता यामध्ये यानंतर आपण जे काही पाहणार आहोत, याची जी काही माहितीची जी लिंक आहे, ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर पाहून तुम्ही ही बाकीची माहिती या ठिकाणी घेऊ शकता. आता आपण अर्ज कसा करायचा, अर्ज कसा सादर करायचा याबद्दलची माहिती पाहूया. तर चला. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम Google Chromeवर आल्यानंतर या ठिकाणी आता हा अर्ज आपल्याला मध्येच करायचा आहे. का आपण दरवेळेस आपण महा फार्मर स्कीम जे आहेत त्यातून जे अर्ज करतो त्याहूनच हा अर्ज करायचा. याची लिंक ही तुम्हाला खाली दिलेली आहे आणि याची लिंक आपण महा फार्मर असं Googleला सर्च जरी केलं तरी आपल्यासमोर ही लिंक ओपन होते. त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन लॉग इन हिअर ही जी का पहिली वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला लॉग इन त्यामध्ये आपल्याला वापरकर्ता आयडी आणि आधार क्रमांक असे 2 पर्याय दिलेले आहेत. याआधी जर तुम्ही नोंदणी केलेली असेल, तरच तुम्हाला या दोन्ही पर्यायाचा अवलंब करून लॉग इन करता येईल. जर याआधी तुम्ही या ठिकाणी नोंदणीच केली नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय घ्यावा लागेल आणि आपली जी काय माहिती आहे, ती सर्व माहिती भरून आपलं आधी या ठिकाणी नोंदणी करून घेणं आवश्यक आहे आणि त्या नोंदणी केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला वापरकर्ता आयडी आणि आधार क्रमांक दोन्ही आपण दिलेला असतो. आपण या दोन्ही माध्यमातून आपण लॉग इन करू शकताय. आता आपल्याकडे वापरकर्ता आयडी जर असेल, आपण त्याने देखील या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकताय किंवा डायरेक्ट आपण आधार नंबर टाकून आधारवरचा ओ घेऊन देखील या ठिकाणी लॉग इन करू शकताय. आता आपण या ठिकाणी आधारच्या सहाय्याने लॉग इन करतोय. त्याने आधार नंबर टाकल्यानंतर या पर्यायावरती क्लिक करायचं. पाठवा यावरती क्लिक करायचं. आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जो आपल्या आधारला लिंक आहे, त्या मोबाईलवर एक येतो. तो या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर या ठिकाणी तपासा या पर्यायावरती क्लिक करायचं. आपण लॉग इन होऊन जाल. लॉग इन झाल्यानंतर आपली प्रोफाईल ऑलरेडी या ठिकाणी जर 100% पूर्ण असेल, तरच आपल्याला अर्ज करता येतो. जर आपली प्रोफाईल जर 100 असेल, तर आपल्याला या ठिकाणी अर्ज करता येत नाही. हे लक्षात असू द्या. आता यानंतर मुखपृष्ठावर आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला इथे जे काय अर्ज करा हा पर्याय दिसतोय. अर्ज करा हा पर्याय दिसतो. यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो अर्ज करायचा आहे, तो अर्ज आपल्याला रोपवाटिका अनुदानासाठी करायचा आहे. मग त्या ठिकाणी जे काही खाली इथं फलोत्पादन जे तुम्हाला घटक दिसतोय, त्या फलोत्पादन घटकावर या ठिकाणी बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करा. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता जे काय तुमचा तालुका, शहर, जे काय गट नंबर ते सर्व माहिती तुम्ही पोर्टलमध्ये भरलेली ऑटोमॅटिक या ठिकाणी येईल. त्यानंतर तुम्हाला घटक प्रकारमध्ये या ठिकाणी इतर घटक या पर्यायाचा अवलंब करायचा आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली दिसतंय भाजीपाला रोपवाटिका. ही काय आहे, काय बाब आहे, ती बाब तुम्हाला निवडायची. ही बाब निवडल्यानंतर या ठिकाणी खाली लक्षात घ्या, माझ्याकडे रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय आहे का? या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करणं आवश्यक आहे. कारण याआधी आपण जी काय पात्रता आहे, त्यामध्ये ही पात्रता आपण पाहिली होती आणि त्यानंतर मी कृषी व कृषी संलग्न विद्या शाखेचा पदवीधारक आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही कृषी घेतलेली आहे किंवा नाही हे या ठिकाणी निवडणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी पात्रतेमध्ये सुद्धा लक्षात घ्या, जर कृषी पदवीधारक तुम्ही असाल, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकताय. जर तुम्ही कृषी पदवीधारक नसाल, तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. असं यांचं या ठिकाणी दिलेलं मेन्शन केलंय. परंतु तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी अशीही माहिती दिली, जर कृषी पदवीधारकांचा अर्ज जर आलाच नाही, तर जे काय सर्वसाधारण शेतकरी असेल, त्यांना देखील या ठिकाणी अर्ज करता येईल आणि त्यांना देखील हे अनुदान दिलं जाईल. आता हे केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यत्न करा या पर्यायावरती क्लिक करायचं. यत्न करा पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपला अर्ज
सादर केला जातो. आता अर्ज सादर केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथून पुढची प्रोसेस नेहमीप्रमाणे माहिती असेल, त्या अर्जाला प्राधान्यक्रम द्यायचा. प्राधान्यक्रम देऊन अर्जाचं पेमेंट पूर्ण करायचं आणि पेमेंट केल्यानंतर आपला अर्ज लॉटरीसाठी तयार होतो किंवा लॉटरीसाठी जातो. त्यानंतर याची लॉटरी केली जाते. लॉटरीच्या माध्यमातून आता प्रथम प्राधान्य, सेकंड प्राधान्य आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, की कुणाला पहिलं प्राधान्य दिलं जातं, दुसरं प्राधान्य कुणाला दिलं जातं. त्यानुसार आपली निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि आपल्याला आपली जर निवड झाली, तर निवड झालेला आपला मेसेज देखील आपल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल.